राज्य मंत्रिमंडळाचा पावसाळा अधिवेशनाआधी विस्तार होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं भरली जाणार। मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आता उत्सुकता खाते वाटपाची। कुणाला कोणतं खातं मिळणार याकडे देशाचं लक्ष। सुनेत्रा पवारांना राज्यसभेत घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मांडला ठराव। मागणी संदर्भात अजित पवारांना पत्र। विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा। आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या सूचना। कोस्टल रोडची विंटेज कारमधून शिंदेंसह अजित पवार फडणवीसांकडून पाहणी। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्या खुला होणार। दिल्लीनंतर कोस्टल रोड उद्घाटन सोहळ्यातही अजित पवार वेटिंगवर। मुख्यमंत्री शिंदे फडणवीस न आल्याने अजित पवारांवर वाट पाहण्याची वेळ। महाराष्ट्राला 6 केंद्रीय पदं देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न। 6 मंत्रिपद देताना मित्रपक्षांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न। शपथविधीच्या 24 तासात एनडीएत खतखत चव्हाट्यावर। मंत्रिपदाबाबत शिवसेनेशी भाजपकडून दुजाभाव। खासदार श्रीरंग बारणेंनी व्यक्त केली नाराजी। राष्ट्रवादीचे आमदार भाजपवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा आमदारांचा सूर। महायुतीच्या राज्यातील विजयात राष्ट्रवादीचाही सिंहाचा वाटा। विधानसभेसाठी राष्ट्रवादीची राज्यात 80 जागांची मागणी। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी विजयी। युरोपियन संसदीय निवडणुकीत जॉर्जिया मेलोनींची बाजी। जॉर्जिया मेलोनींच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाला सर्वाधिक मतं। दिल्लीत गांधी कुटुंबियांनी बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीनांची घेतली भेट। राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधींनी घेतली भेट। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला। 1 सुरक्षा कर्मचारी जखमी। खासदार छत्रपती शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लोकसभेतील विजयानंतर मातोश्री निवासस्थानी घेतली भेट। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राजेश टोपेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। राजेश टोपेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत आणखी एक घोटाळा समोर। अगोदर एफडी तर आता इन्शुरन्स घोटाळा उघड। ज्ञानराधा पतसंस्था गैरव्यवहार घोटाळा प्रकरणाचा तपास योग्य दिशेने। तपास अधिकारी बदलण्याची गरज नाही। पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरांची माहिती। कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन सुरू। नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन। विविध मागण्यांसाठी सुशांत मोरे यांचं बेमुदत उपोषण सुरू। अनधिकृत बांधकामाप्रकरणी त्वरित कारवाईची मागणी। धुळ्यात खंडित वीज पुरवठ्याविरोधात आमदार आक्रमक। अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन। अमरावतीत पोस्टर फाडल्याप्रकरणी 20 ते 25 आरोपींविरोधात गुन्हे दाखल। 4 आरोपींना अटक। उजनी धरणाच्या पाणी पातळीत 2% वाढ। धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। पंढरपुरात विठ्ठल मंदिराला जोरदार पावसाचा फटका। मंदिरात पाणी झिरपत असल्याचं समोर तर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू असल्याचं मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण। सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला। दमदार पाऊस पडल्याने शेतकरी राजा खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात करणार। अभिनेत्री नूर मलबिका दास यांचं निधन। अंधेरीतील राहत्या घरी आढळला मृतदेह। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।